माईमा या एक अवधूत स्त्री होत्या. जवळपास वयाची 60 गाठलेली ही स्त्री एखाद्या लहान बालकाप्रमाणे संपूर्णपणे नग्न असायची. अवतीभवतीच्या लोकांचं तिला अजिबात भान नसे. सुरुवातीला ही बाई वेडी आहे असं समजून लोकांनी तिला हकलून दिलं. मात्र एके दिवशी समुद्रात हात घालून तिने एक मासा पकडला आणि त्यावर हात रगडताच तो अगदी शिजवल्यासारखा तयार झालाय. हे जेव्हा लोकांनी बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही कोणी साधीसुधी बाई नव्हे. तेव्हापासून लोक तिला जेऊ खाऊ घालू लागले. तर अशी ही जी माईमा होती यांच्याबद्दल एक अद्भुत गोष्ट ही होती की या माईमांच्या अवतीभवती कायम 15 ते 20 कुत्र्यांचा एक घोळका असायचा. जणू ही कुत्री माईमा यांचं रक्षणच करत होती. त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणीही माईमांच्या जवळ जाऊ शकत नसे. जेव्हा मुमताजला माईमांबद्दल कळलं तेव्हा अर्थातच त्याला त्यांच्या भेटीची इच्छा अनावर झाली. त्याने एक डोसा बांधून घेतला व तो माईमांना भेटायला गेला. जेव्हा मुमताजने माईमांना बघितलं तेव्हा प्रत्यक्ष आपली आईच समोर उभी आहे असं त्याला वाटलं. एखाद्या बालकाप्रमाणे जाऊन तिला घट्ट मिठी मारावी, तिच्या मांडीत जाऊन बसावं अशी इच्छा मुमताजला झाली. मात्र माईमा यांनी बंगालीत त्याला जाओ जाओ इधर से असं करत झिडकारलं. अतिशय निराश झालेला मुमताज तसाच रिकाम्या हाती घरी आला. रात्री घोर साधनेत असताना त्याच्या मनच्चक्षू समोर खुद्द माईमा प्रकटल्या व त्या त्याच्याकडे काहीतरी खाण्यासाठी मागू लागल्या. निराश होऊन मुमताज म्हणाला की माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. तेव्हा हसून माईमा म्हणाल्या की तुझ्या समोर जी वाटी आहे ना त्याच्यात बघ. मुमताजने जेव्हा त्या वाटीत बघितलं तेव्हा तिथे त्याला एक तांदूळाचा छोटासा कण दिसला. तो तांदूळाचा कण त्याने माईमांना दिला. तो तांदूळाचा कण खाऊन अगदी पोटभर जेवण झाल्यासारखं ढेकर देऊन तृप्तपणे हसून माईमा मुमताजकडे बघू लागल्या आणि त्यांनी मुमताजला आशीर्वाद दिला.